चला तर मंडळी, आज बनवूया मस्त खमंग खुसखुशीत पांढरी शुभ्र अशी बटर चकली। त्यासाठी 2 वाट्या तांदळाचं पीठ घेतलं, थोडासा रवा घेतला आहे। पॅन मध्ये 2 वाट्या तांदळाच्या पिठासाठी 2 वाट्या पाणी घालायचं। अर्धा चमचा ओवा, चवीनुसार मीठ, 1 चमचा कलोंजी, 2 चमचे बटर घालून एकत्र करायचं। पाण्याला उकळी आल्यानंतर 2 चमचे रवा, तांदळाचं पीठ घालून एकत्र करून घ्यायचं। बारीक गॅसवर 2 मिनिटाची वाफ काढायची, झाकण ठेवून 5 मिनिट असंच ठेवायचं। ताटामध्ये पीठ काढून घ्यायचं। सुरुवातीला गरम आहे म्हणून वाटीने गाठी फोडून घ्यायच्या। कोमट झाल्यावर पाण्याचा हबका मारून पीठ छान मळून घ्यायचं आहे। फक्त 1 ते 2 चमचेच पाणी लागतं, जास्त पाण्याचा वापर सुद्धा करू नका। छान पिठाचा गोळा केला आहे। चकलीच्या सोऱ्यामध्ये हे पीठ घालायचं, छान दाबून भरायचं। सोऱ्याला तेल वगैरे काहीही लावायची गरज पडत नाही। चकली करताना सुरुवातीचं आणि शेवटचं टोक जोडून घ्यायचं, म्हणजे चकली तेलामध्ये सुटत नाही। मध्यम आचेवर चकल्या तळून घ्यायच्या। थोडेसे बुडबुडे कमी झाले की गॅस कमी करायचा आणि छान अशा चकल्या तळून घ्यायच्या। इथे आपल्या मस्त खमंग खुसखुशीत चकल्या तयार आहेत।